शरीर जसं प्राणाशिवाय राहू शकत नाही, पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय बनू शकत नाही, तसं कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही. या जगाला जर सुखी करणारे कोण असतील तर एक आणि एकमेव संत आहेत. आणि आपल्या जगात जर कोणी असतील तर ते फक्त तिघ जणांचे आहेत. एक आई वडील, दोन संत आणि तीन भगवंत. एक आई वडील, दोन संत आणि तीन भगवंत. माझ्या लेकराचं चांगलं व्हावं हे आईला वाटतं, हे जग सुखी व्हावं हे संतांना वाटतं, आणि सगळ्यांना गर्भवासाचं दुःख होऊ नये हे देवाला वाटतं. म्हणून 12व्या अध्याय असं म्हणतो, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. इथं त्रिपुटी आहे. अभ्यास केला तर ज्ञान आहे, आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे. इथं रियाज केला तर पखवाद आहे, प्रॅक्टिस केली तर गायन आहे, पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे, नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे, लीनता ठेवली तर व्यापार आहे, कष्ट केले तर भाकर आहे.